सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे ती म्हणजे उपराष्ट्रपती निवडीबाबत मोठी अपडेट। पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवणार असल्याचं कळतंय। जगदीश धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पद सध्या रिक्त आहे आणि उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए कडून उमेदवार ठरवला जाणार आहे आणि एनडीएच्या फ्लोअर लीडर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना उपराष्ट्रपती पदाचा एनडीएचा उमेदवार ठरवण्याचा सर्वाधिकार बहाल केलेला आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे आपल्या सोबत आहेत। रामराजे, जेपी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघे जण हा उमेदवार ठरवणार आहेत। अनेकांची नावं चर्चेत आहेत। कोणकोणती नावं सध्या फ्रंट रनर म्हणून गणली जात आहेत आणि काय मोठे अपडेट्स या संदर्भातले? बिलकुल, खरं तर 7 तारखेपासूनच ही प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्याचा पहिला टप्पा जो आहे तो एनडीएने पूर्ण केलेला आहे। तो म्हणजे की उपराष्ट्रपतीचे नाव निवडण्याचा आणि नियुक्त करण्याचा अधिकार जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांना देण्यात आलेला आहे। कारण जेपी नड्डा हे आपण पाहिलेलं आहे विनोद की वारंवार राज्यसभेमध्ये फ्लोअर मॅनेजमेंट करताना दिसून येतात। त्यामुळे फ्लोअर मॅनेजमेंट करणे ही तारेवरची कसरत आहे आणि तसाच व्यक्ती जो आहे तो उपराष्ट्रपतीपदी असला पाहिजे किंवा सभापतीपदी असला पाहिजे, म्हणून उपराष्ट्रपती पदासाठीचं नाव जे ती चर्चेत येतात। त्यासाठी अटी आणि शर्ती काय असतील हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण जगदीश धनखड यांचं जर आपण बॅकग्राऊंड पाहिलं तर ते कायदे तज्ज्ञ होते, वकील होते, सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत होते आणि तसेच कायदे तज्ज्ञ पण आता कायदे तज्ज्ञालाच आता प्राधान्य दिलं जाणार आहे का हे सुद्धा बघावं लागणार आहे। परंतु जी नावं समोर येतात ती अनेक नाव आहेत की केंद्रीय मंत्रिमंडळामधले काही ज्येष्ठ नेते यांचं सुद्धा नाव पुढे येते। मग त्यामध्ये मनोहरलाल खट्टर हे सुद्धा नाव आहेत आणि त्यासोबत काही महिला यावेळेस सांगण्यात येते की महिलांची सुद्धा नावं जी आहेत ते समोर येत आहेत। त्यामुळे महिला कोण चेहरा देतात ते सुद्धा पाहावं लागणार आहे। निर्मला सीतारामन यांचा सुद्धा चेहरा समोर येतोय। मग अशा वेळी निर्मला सीतारामन यांना उपराष्ट्रपती पदासाठीची संधी दिली जाणार आहे का? मनोहरलाल खट्टर आहेत आणि त्याशिवाय आणखी महत्वाची नावं जी आहेत ती सुद्धा आहेत उपराष्ट्रपती पदासाठी। अगदी अनेक नावं चर्चेत आहेत आणि या सगळ्या नावांमधून एक उमेदवार निवडायचा आहे। त्याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना देण्यात आलेले आहेत। सध्या हे अपडेट्स दिल्याबद्दल तुर्तास धन्यवाद रामराजे। आपण पाहतोय की अतिशय वेगवान घडामोडी आता नवी दिल्लीमध्ये घडत आहेत आणि विशेषतः जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता उपराष्ट्रपती कोण अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली आहे।